हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर चला, आजच्या व्हिडिओला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्याकडे आहे आखाड स्पेशल बेत म्हणजेच मटणाचा बेत. त्यामुळे जे कोणी नॉनव्हेज खात नसतील त्यांनी हा व्हिडिओ तिथून पुढे स्किप केला तरीसुद्धा चालेल. पण त्या अगोदर मी मस्त अशी एक भन्नाट नाश्त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी खूप पूर्वीपासून आपल्याकडे म्हणजे बनवला जातो आणि नक्कीच आपल्या आईची आजीची आठवण आपल्याला करून देतो असा नाश्ता. तर चला, इथं मी बनवायला सुरुवात केलेली आहे. रात्रीच्या खूप साऱ्या चपात्या शिल्लक राहिल्या होत्या, मग त्याच चपात्यांचा मी आत्ता फोडणीचा चुरा बनवते आहे. तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं, नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला. ते परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये परत कांदा ॲड केला. कांदा पण थोडासा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे टाकले आणि मग थोडेसे हळद आणि मीठ ॲड केलं आणि त्यानंतर चपातीचा चुरा ॲड केला. आता हा चपातीचा चुरा आहे ना, मी डायरेक्ट मिक्सरमधूनच करून घेतलेला आहे, जेणेकरून असा एकदम बारीक होतो आणि थोडासा त्याला मऊपणा यावा म्हणून इथे थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकलेला आहे. आणि आता याला झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची, त्यामुळे छान असा मऊ होतो. आता पाहू शकता तुम्ही, आपला चपातीचा चुरा बनवून रेडी झालेला आहे. आता त्याच्यात वरून हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, त्याने टेस्ट अजून छान लागते. आणि आमच्याकडे हा नाश्ता ना अधूनमधून बनतच असतो. तुम्ही असा नाश्ता बनवता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि बनवत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, छान लागतो. आता त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाला आणि मग मी लगेच मटण बनवायला घेतलं. तर आता त्याचीच रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणजे जे कोणी खात असतील त्यांना नक्कीच थोडीफार हेल्प होईल. आता ही सगळी माझीच रेसिपी आहे. माझी मम्मी जशी बनवायची वगैरे त्याच पद्धतीने मी सुद्धा बनवते. तर सगळ्यात अगोदर मी आहे ना इथं मटण शिजायला टाकलेलं आहे. अगोदर थोडंसं मॅरिनेट केलं, म्हणजे जास्त काही नाही, फक्त हळद आणि मीठ टाकलं. एका पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यात थोडासा कांदा परतून घेतला आणि ते मटण टाकून वरून पूर्ण गरम पाणी ॲड करायचं, थंड कधीच ॲड नाही करायचं. आणि मग चांगलं शिजायला ठेवलं आणि पातेल्यातच शिजायला घातलं, कारण म्हणतात की पातेल्यात शिजलेल्या मटणाला जास्त टेस्ट लागते याच्यापेक्षा, कुकरमध्ये शिजवलेल्यापेक्षा. आता इथं मटणसुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. आता तेच मी बाजूला काढून घेतलं आणि आता इकडे लगेच मुलांसाठी ना आळणी भाताची तयारी करायला घेतली. तर भात बनवण्यासाठी अगोदर आहे ना मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले आणि थोडासा कांदा चिरून टाकला. आता कांदा परततोय तोपर्यंत इकडं लसूण ठेचून घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये तो थोडासा लसूणसुद्धा ॲड केला आणि परत छान असं परतून घेतलं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आहे, नंतर पण टाकणार आहे, पण अगोदर परतताना पण टाकते म्हणजे टेस्ट छान येते. आणि थोडंसं त्याच्यामध्ये हळदसुद्धा ॲड केली. हळद आणि मीठ जास्त नाही ॲड करायचं, कारण आपण जे मटण शिजवलं ना त्याच सूपमध्ये बऱ्यापैकी हा भात शिजवणार आहे त्यामुळं. आणि मग इकडं तांदूळ धुवून ठेवला होता, तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेतला, छान असं मिक्स करून घेतलं आणि मग वरून मटणाचं सूप त्याच्यामध्ये ॲड केलं. आता मी जेवढं काही सूप टाकलं आहे तेवढ्यात तर काय ते प्रॉपर शिजणार नाही, म्हणून वरून परत थोडंसं गरम पाणीसुद्धा ॲड केलं. परत भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि थोडासा म्हणजे एकदम थोडासा बरं का मटण मसाला ॲड केला आहे. आणि त्याच्यानंतर वरून चमचाभर साजूक तूप टाकलं आणि मग छान असं मिक्स करून परत ते व्यवस्थित झाकून ठेवलं. आता इकडं भात शिजतोय तोपर्यंत म्हटलं जरा आपण वाटणाची सुद्धा तयारी करून घेऊया. तर इकडं मी वाटण काढते. तर पाहू शकता तुम्ही, भरपूर असा मी लसूण घेतलेला आहे, त्यानंतर खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. आपण लसूण जितका जास्त टाकू ना तेवढी जास्त छान टेस्ट येते. त्यानंतर थोडंसं आलं, नंतर कांदा. आता हे वाटण आहे ना मी काही असं एकदम मोजून मापून काढलेलं नाही, तर रोज आपण भाज्या बनवतो त्यामुळं आपल्याला सवय झालेलीच असते की आपल्याला किती लागण काय, त्याच अंदाजानुसार मी घेतलेलं आहे. नंतर इकडं कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित धुवून घेतली आणि सगळं वाटण काढून रेडी केलं. आता मी काय काय वाटण काढले ना ते जवळून दाखवते. तर बघा, कोथिंबीर, कांदा, नंतर आलं, लसूण, नंतर खोबरं आणि थोडीशी बाजरी. त्यानंतर मी फुटाणे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा काढली, पण ती क्लिप आहे ना माझ्याकडून इथे स्किप झाली घ्यायची. आता सगळं म्हटलं वाटण अगोदर भाजून घ्यावा, तर स्टेप बाय स्टेप भाजायचं. जे मी सगळ्यात अगोदर असं खोबरं भाजून घेते, नंतर कांदा, म्हणजे नाही का असं स्टेप बाय स्टेप प्रॉपर भाजलं की व्यवस्थित भाजलंसुद्धा जातं, सगळं एकदम नाही टाकायचं. आणि बघा, आता मी इकडे सगळं माझं वाटण भाजून घेतलेलं आहे छान असं, हे बघा.
आणि इकडे हे सुद्धा घेतलेले हरभऱ्याची डाळ आणि फुटाणेसुद्धा आहेत. त्यानंतर वाटण भाजते तोपर्यंत मी मसालासुद्धा काढून घेतला. मसाल्यामध्ये आपला घरचा मसाला, नंतर मटण मसाला, कांदा लसूण मसाला, त्यानंतर काळा मसाला आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घेतलं. तर ते थोडंसं वाटण थंड होऊ दिलं. त्यानंतर लगेच वाटणसुद्धा दळायला घेतलेलं आहे मी इकडं. वाटण दळतानासुद्धा तसंच सगळं एकदम दळण्यापेक्षा ना ज्या आधी सुक्या गोष्टी असतात त्या अगोदर म्हणजे दळून घेतल्या की व्यवस्थित बारीक होतात. वाटण दळून घेतलं आणि इकडं परतायला टाकला तर सगळं वाटण एकत्र मस्त असं मी परतून घेतलं चांगलं तेल सुटेपर्यंत. आता वाटण काढून ठेवते कारण याच वाटणामध्ये मी दोन्ही प्रकार बनवणार आहे, म्हणजे सुक्कं मटणसुद्धा आणि रस्सा भाजीसुद्धा. तर मग आता ते वाटण काढून घेतलं. परत इथे दुसरी कढई ठेवली. आता मी अगोदर सुक्का मटण बनवून घेते तर त्या कढईमध्ये त्याच्यासाठी परत तेल ॲड केलं आणि जेवढं मला गरजेपुरतं वाटण आहे ना तर ते टाकलं. आता अगोदर पाहिजे तेवढे मसाले ॲड केले. त्याच्यानंतर लगेच हे बघा मगाशी परतून ठेवलेलं वाटण ॲड केलं आणि ते वाटण परत थोडा वेळ परत परतून घेतलं त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित. आणि त्यानंतर मग इकडे मटणाचे पीस त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता हे मी पाणी का टाकलं कारण वाटण जळत पण नाही त्यांनी आणि थोडंसं म्हणजे नाही का असं लपथपीतपणा येतो त्याला, एकदम असं सुक्कं सुक्कं होत नाही, प्रॉपर तो मसाला सगळ्या पीसला लागला जातो. त्यामुळं अगोदर थोडंसं पाणी टाकून ते पाणीसुद्धा म्हणजे हेच आहे मटणाचं सूपच आहे, वेगळं पाणी नाही आहे. आणि मग नंतर त्यात सगळे पीस वगैरे टाकले, छान असं मिक्स करून घेतलं आणि वरून परत मस्त अशी कोथिंबीर टाकली. तर हे बघू शकता तुम्ही आता आपलं फ्राय इकडं रेडी झालेलं आहे. त्यानंतर मग मी लगेच रस्सा भाजी बनवायला घेतली. त्यासाठी परत कढईमध्ये तेल टाकलं, परत सगळे मसाले टाकले. मसाले थोडेसे तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर मग लगेच परत परतून ठेवलेलं वाटण ॲड केलं. आता सगळंच वाटण इकडं ॲड करून दिलेलं आहे आणि मग त्यानंतर ते सुद्धा छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं. परत त्याच्यामध्ये सुद्धा तसंच थोडंसं की कसं सूप वगैरे ॲड करून द्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला मसाला हलवता येतो. आणि आता इकडं सगळं हे ॲड करून झाल्यानंतर मग मी परत गरम पाणी पण ॲड केलं कारण आपल्याला कसं घरातलं म्हणजे आपल्या अंदाजानुसार करायचं, आपल्याला जेवढं लागतं तेवढं. तर आमच्या घरात जेवढं काही लागतं त्यानुसार मग मी परत इकडं पाणी ॲड केलं आणि हे पाणीसुद्धा गरम पाणीच आहे बरं का. गरम पाणी टाकल्याने काय होतं म्हणजे नॉनव्हेजचीच भाजी असं नाही, कोणती पण तुम्ही रस्सा भाजी करा त्यामध्ये ना कायम गरम पाणीच ॲड करायचं जेणेकरून त्या भाजीची टेस्ट पण इंटॅक्ट राहते आणि आपण म्हणतो ना तर्री वगैरे पण छान येते. आणि तिकडं मग रस्सा भाजी उकळायला ठेवली थोडा वेळ, तोपर्यंत म्हटलं लगेच इकडं भाकऱ्या करून घ्यावा. तर आता मी इकडं गरमागरम अशा बाजरीच्या भाकऱ्या बनवते. आमच्या घरात नॉनव्हेजसोबत सगळ्यांना बाजरीची भाकरीच आवडते. तर मग मी इकडं छान अशा बाजरीच्या भाकऱ्या करून घेतल्या आणि मग इकडं माझ्या भाकऱ्या करता करता गप्पासुद्धा मारायचं काम चालू आहे. मग भाकरी झाल्यानंतर लगेच युवांश पप्पांसाठी अगोदर ताट रेडी केलं कारण त्यांना बाहेर जायचं होतं जेवण करून. एक भाकरी झाली की अगोदर त्यांच्यासाठी ताट करून घेतलं मग आणि मग राहिलेल्या बाकीच्या भाकऱ्या केल्या. तर मग असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.